हरेश धुळे आणि बाळाशेठ कांबरी यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॅट्समनसाठी देण्यात आले, त्यांचा मनपूर्वक आभार. त्यानंतर इमर्जिंग प्लेयरसाठी आकर्षक गिफ्ट कल्पेश धुळे यांच्या वतीनं देण्यात आलं, त्यांचा मनपूर्वक आभार. आणि बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीजसाठी डी फिटनेस आदरणीय संजयजी कोंडिलकर साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी 3 महिने जिम फ्री देण्यात आली आहे. अगदी आपलं आरोग्य हे मात्र निरोगी आणि सुदृढ राहावं यासाठी मात्र तुम्हाला त्या फिटनेसकडून एक आकर्षक पर्वणी असते. गेम ऑन. खोलवा टप्प्याचा बॉल, पहिलं षटक करण धुळेला तुम्ही पाहताय. स्ट्राईक एंडला भारत धुळे. अत्यंत सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिली लढत काल जशी आपण पाहिली, मंगेशजी धुळे साहेब, चेतनजी धुळे साहेब या दोन मातब्बर पुरस्कर्त्यांचा 2 संघ आपण पाहिला. एका बाजूला श्रीशिव तर दुसऱ्या बाजूला जिमित रायझिंग स्टार. आणि आज श्रीधर धुळे आणि प्रथमच राजेंद्र धुळे यांची लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला अजितदादा स्मृती 11 तर दुसऱ्या बाजूला रिया 11. ऑन साईडला फटका चांगला दर्जाचा स्टोक. लॉंग गॉनला आपण पाहतोय. एक टप्पा घेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. करण धुळेच्या अगेन्स्ट झालेला आजच्या दिवसातील पहिला JPL चौकार. शंकरची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आले ते आमचे गोपाळबाई इरमाळी, त्यांचा मनपूर्वक आभार. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था संकेत केणे यांच्या वतीने करण्यात आली, त्यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर नेटची व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आमचे हर्षद धुळे यांचेही मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर यूट्यूबची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली ते आमचे दुर्वासना धुळे. या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक आभार आणि कौतुक. याच दरम्यान आमचे साथी समालोचक, आज कल्याण ग्रामीणचा आवाज द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे सभा वरबचे आमचे बंधुतुल्य मित्र यांचं बदलापूर नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज करण यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड विकेटने हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्पाचा होता. सन्मान देत असताना सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. भारत धुळेचं अजय धुळे, भारत धुळे ही सलामीची जोडी मातब्बर मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. पहिला चेंडू डॉट आला. करण धुळे तिथे वर्चस्व प्रस्थापित करत असताना त्याच्या अगेन्स्ट चौकार आला आणि त्यानंतर आता सिंगल. पुढे एकदा करण धुळे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला अजय मॅच बॉल परतोय. लक्षात असू द्या, पंचांना विनंती राहील की आपण लगेचच मॅच बॉल आपण देऊ आणि त्यानंतर 2 पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जुना चेंडू देण्यात येईल, हे लक्षात असू द्या. गोलंदाज सज्ज करण धुळे. स्ट्राईक एंडला ऑन साईडला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. फटका अतिशय चांगला पाहायला मिळाला. बराच काळ चेंडू हवेमध्ये होता तोपर्यंत 2 धावा सहजतेने मिळतील. एका टप्पा अखेर चेंडूला गॅदर करण्यात आला तोपर्यंत 2 धावा. SSK स्पोर्ट्सच्या वतीनं देखील आपल्याला पारितोषिक देण्यात आलंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. एमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी स्पोर्ट्स शूज. त्यानंतर आपण पाहिलं तर कॅच ऑफ द टुर्नामेंटसाठी देखील पारितोषिक आहे आणि बेस्ट फिल्डरसाठी आपल्याकडे स्पोर्ट्स शूज आहेत ते मयूरजी केणे यांच्या वतीनं देण्यात आलं, त्यांचा मनपूर्वक आभार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता अजय धुळेचा, परंतु पंच आमच्याकडे वळतात त्यासाठी बॉल अवांतर धाव इथे मिळते आणि अवांतर धावेने संघाचा धावफलकावरती 7 धावा. आठ धावा धावफलकावरती. ऑन साईडला स्कोर ऑफ द विकेट आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला हा फटका एक्झिक्यूट केला गेला. एक सिंगल धाव इथे मिळते. करण धुळेचा पॉवर प्लेचं षटक चालू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 9 आहेत. सलामीची जोडी चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न करते आहे. अजय धुळे एका बाजूला तर त्याच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला खेळाडू भारत धुळे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, रडार मध्ये आला नाहीये. या दरम्यान भानुदास धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांना विनंती आपण या मंचावरती आपले स्वागत आहे. षटक क्रमांक
नो बॉल या ठिकाणी देण्यात आला आहे. अंपायर सिग्नल लास्ट डिसिजन. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतो गोलंदाज रोहित धुळे. पहिला चेंडू नो आला, त्यानंतर फ्रेडच्या बॉलवरती अजयने सिंगल एकवटली आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. धावसंख्येला आपण पाहिलं तर ऑन साईडला फटका चांगला आहे, गॅपमधून ढकलण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाही आबाकाच्या बाहेर. करण धुळे वेगाने येतात, परंतु बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. अशा बऱ्याच गोष्टी प्रसन्न पाहायला मिळतील, कारण एका गावातून एवढं खेळाडू तयार करणे, त्यानंतर एवढा मोठा खेळ या ठिकाणी साकारणे. ऑन साईडला फटका चांगला अजय धुळेच्या बॅटमधून. व्हॉट अ शॉट, फेवरेट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय अजय धुळेचा. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला धमाका अजयच्या बॅटमधून. रिया 11 संघासाठी मिळतील या 6 धावा षटकार. एकदा चौकार रिया 11 संघासाठी. या षटकामध्ये 17 धावा खर्च केला. धाव फलकावरती या षटकामध्ये खर्च केला गोलंदाज रोहित धुळेने. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर झिमित रायझिंग स्टार हा संघ पॉईंट टेबलवरती टॉप केलं. त्या संघाचं कौतुक आपण करू. जो चेतन धुळे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ झिमित रायझिंग स्टार, आणि त्याच्या खालोखाल एक संघ क्वालिफाय झाला, तो संदीप किशोर धुळे यांनी पुरस्कृत केलेला प्रज्ञेश 11. हे 2 संघ कालच्या अव्वल स्थानी राहिले, आणि आज या 4 संघातून 2 संघ क्वालिफाय होतील, ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये सेमीफायनल फायनल अशा लढती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतोय पुन्हा एकदा करण धुळे स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन तिसऱ्या षटकाला सुरुवात करत आहे. धावसंख्या फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिली तर 26. ऑन साईडला फटका चांगला आहे. मिड विकेटला आपण पाहतो डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज, तिथे मिळेल एक सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु इथे भारत धुळे अजय धुळे एक चांगला संवाद साधत असताना एकमेकांशी. नक्कीच कॉर्डिनेशन होणं फार गरजेचं क्रिकेटमध्ये, हे समीकरण आहे, आणि या दरम्यान एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. करण धुळे एक मोठा खेळाडू. इथे लाईन चांगली आहे. मैस करत असताना अजय धुळेला आपण पाहतोय. जणू का असं वाटत होतं की अजय धुळेची विकेट घेण्यासाठी करण धुळे तत्पर आहेत, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप करते. राऊंड विकेटने हा देखील चेंडू डॉट आला. कोलबटापाचा बॉल यावेळेस आपण पाहतो मागे चालला, इन्स्टंटच्या पाठीमागे घरंगळ चेंडू डीप मध्ये चालला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी सज्ज, चेंडू अडवतील तोपर्यंत या दरम्यान मिळते 2 धावा. नक्कीच आपण पाहिलं तर जोवेली प्रीमियर लीग म्हटली तर जोवेली गावाच्या प्रतिष्ठेसाठी, जोवेली गावाच्या सन्मानासाठी आणि जोवेली गावाच्या अभिमानासाठी ही स्पर्धा 3ऱ्या वर्षात पदार्पण करते. सलग 2 वर्षाचा प्रवास आणि आता 3ऱ्या वर्षामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आले.
क्षेत्ररक्षक घेत आहे डाऊन द बॉल सेल करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी सेल ड्रॉप होतीये अजय धुळेला आपण पाहतोय मिळालेलं जीवनदान आणि ते बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे एकंदरीत धावा मिळतील 6 धावा 2 धावा इथे धावलेले आहेत आणि त्यानंतर ओव्हर थ्रोच्या रूपाने आलेला हा चौकार एकंदरीत 6 धावा मिळतील बॅटिंग करणारी टीम रिया 11 या संघाला पंच शहानिशा करतील करण धुळे बघा प्रत्येक वेळी पंचांशी आर्ग्युमेंट नको जर एक धाव कंप्लीट असेल तर 5 मिळतील 2 कंप्लीट असेल फक्त क्रॉसिंग चेक करू आणि तिथे 6 धावा मिळतील 5 की 6 यासाठी तिसरे पंच आपण चेक करू पाच धावा 5 लक्षात असू द्या आम्ही 6 अनाउन्समेंट केली परंतु 5 धावा असतील क्रॉसिंग चेक करणं फार गरजेचं बघा पंचांचा निर्णय हा अंतिम राहील कोणत्याही स्पर्धेमध्ये हे लक्षात असू द्या षटक क्रमांक धाव फलकावती आहे 34 यावेळेस आपण पाहतो स्कूप करण्याचा प्रयत्न होता चेंडू हवेमध्ये बराच काळ होता सेल करण्याचा प्रयत्न होता या दरम्यान आमचे जोबेली गावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय मुकुंद वारगडे बाबा यांच्या ठिकाणी आगमन होते आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आहे की आपण या सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे भानुदास धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत राऊंड विकेटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कवचला आपण पाहतोय फटका अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चालला तिथे सौरभ धुळे चेंडूला गॅदर करतायत षटक क्रमांक 3 ची देखील घोषणा झाली आहे षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होईल परंतु बॅटिंग करत असताना रिया 11 संघाची धावत संख्या 12.00 च्या सरासरीने 36 वरती पोहोचली आहे बिनबाद 36 धावा भानुदास धुळे यांना विनंती आपण या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय 36 धावा धावफलकावरती आहेत सर्व दानशूर दात्यांचा पुन्हा एकदा जोबेली प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक आभार
प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफीज तुम्ही पाहता ते आम्हाला लाभलेले आहेत. वरुण शेठ बाबन मात्रे यांच्या वतीनं त्यांचा मनपूर्वक आभार. जोबेली प्रीमियर लीगच्या वतीनं त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मालिकावीराची ट्रॉफी सन्मान्य मंगेशजी धुळे साहेब यांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचं मनपूर्वक आभार. मॅन ऑफ द सिरीजसाठी नक्कीच रोहिदाजी भाऊ केणे यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे, त्यांचं मनपूर्वक आभार. बेस्ट बॉलरसाठी प्रवीणजी धुळे साहेब यांच्या वतीनं स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे, त्यांचं मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट्स सायकल बाळाशेठ कांबरी, हरीश शेठ धुळे यांच्या वतीनं देण्यात आलं, त्यांचं मनपूर्वक आभार. एमर्जिंग प्लेयर्ससाठी आकर्षक गिफ्ट कल्पेश शेठ धुळे यांच्या वतीनं देण्यात आलं, त्यांचा मनपूर्वक आभार. त्यानंतर अगदी मालिका विरासाठी जे आपल्याला डी फिटनेसच्या वतीनं संजय भाऊ कोंडिलकर यांच्या वतीनं जिम फ्री देण्यात आली आहे, त्यांचंही मनपूर्वक आभार. आणि त्यानंतर अनेक दानशूर दाते ज्यांच्या वतीनं आपल्याला सढळ हाताने मदत करण्यात आली आहे, त्यांचे मनपूर्वक आभार. यावेळेस आपण पाहतो कट करण्याचा प्रयत्न होता बॅकफुटला जाऊन, परंतु दिशा पाहिली अजय धुळेने की चेंडू भरपूर बाहेर आहे आणि मात्र त्याला जाऊ दिलं अष्टरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू आला खराब. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने संघाची धावत संख्या धाव फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिली तर 37 धावा. ऑन साईडला उचलला फटका जबरदस्त होता. टायमिंग प्रॉपर आहे की नाही हे तपासलं जाईल आणि ते झेल ड्रॉप होतीये. मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. अजय धुळेला मिळालेलं जीवनदान सातत्याने आपण पाहतो, दुसरं जीवनदान मिळतो अजय धुळेला आणि त्याचाच पडसाद मैदानाच्या आतमध्ये पडत असताना काय बॅटिंग करतो अजय धुळे. अजयला माहिती आहे इथे मात्र जीवनदानाचा फायदा आपल्याला उचलायचा आहे आणि एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कल्पेश धुळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आपण या मंचावरती त्यांच्या वतीनं आकर्षक 3 पारितोषिक देण्यात येणार आहेत. आकर्षक गिफ्ट रायझिंग स्टार खेळाडूंसाठी कदाचित त्यांचा मनोबल वाढवण्याचा प्रयत्न कल्पेश धुळे करतात यंगस्टर खेळाडूंना, कारण जोबेली गावाचे काही भविष्यातील काही खेळाडू आहेत. अशोक धुळे यावेळेस स्वॉट शॉट नटराज स्टाईलने अजय धुळेचा हा देखील फेवरेट शॉट आहे. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार. तिसरा रन घेण्याचा प्रयत्न होता, परंतु 2 धावा इथे मात्र मिळतील. बबन शिंदे यांचं आगमन झालंय. आशा आधार फाउंडेशनचे संघ मालक आमचे AK भाई AK47 डू या आपण. ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील अजय धुळेच्या बॅटमधून जबरदस्त तडाखा पाहायला मिळतोय. ब्रँडेड षटकार बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यूज अँड मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. काशीनाथ गवळी साहेब आणि कल्पेश धुळे आपणास विनंती आपण मंचावरती यायचं. कदाचित कल्पेश धुळे आपण नक्कीच आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. काल कदाचित त्यांचं नाव खेळाडूंच्या भूमिकेत असल्या कारणाने आम्ही अनाउन्समेंट नाही केला, परंतु या ज्यांच्या माध्यमातून 3 पारितोषिक आम्हाला देण्यात आलेत आणि आम्ही दिलगिरी देखील व्यक्त करतो, कारण संपूर्ण गावाची नावं घेणं कदाचित हे देखील एखाद्या समालोचकाला मुश्किल होत असं, परंतु आपण जितका प्रयत्न आपल्याकडून होईल तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो. धावा फलकावरती अद्यापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 51 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी किती धावा जमावेल रिया 11 हा संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अजय धुळेसाठी. आणि भारत धुळेचा खेळ आवडला असेल तर जवळ 51 धावा या पहिल्या सलामीच्या जोडीने बनवलेले आहेत आणि 51 वरती पोहोचला तो रिया 11 संघ. सन्माननीय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे अध्यक्ष श्रीधर दादा धुळे यांनी पुरस्कृत केलेला संघ बॅटिंग करतोय रिया 11.
आशा आधार फाउंडेशनचे संघ मालक आदरणीय काशीनाथजी गवळी साहेब यांच्या ठिकाणी आगमन होते. सरच्या मनापूर्वक स्वागत. या दरम्यान आमचे कल्पेश धुळे साहेब अर्थातच केडी लाडकं व्यक्तिमत्व आहे. शेवटचा अंतिम षटक ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॉडीवरती आदळला आहे परंतु एक सिंगल धाव इथे लेग बायच्या रूपानं मिळती आहे. पंच दर्शवतात की अतिरिक्त धाव इथे कीचा विजय धुळेने जर झेल टिपला तर महेंद्र धुळे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विजय धुळेसाठी जे मिड ऑफला आहेत. गोलंदाज हरीश. षटक क्रमांक 5 चालू आहे. यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॅटला स्पर्श करून आणि या धावा अजय धुळेला मिळतील. पूर्णपणे 4. अजय धुळेचा बल्ला मैदानाच्या आतमध्ये बोलतो. नाबाद 39 वरती पोहोचला अजय धुळे. मागच्या वर्षी गतवर्षी जी आपण जोवेली प्रीमियर लीग पाहिली त्यामध्ये पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू जोवेली टीमचा ज्युनियर कृष्णा सातपुते अजय धुळे स्ट्राईक एंडला आहे. आखूड टप्प्याचा बॉल त्याला पुल केले. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शॉर्ट टर्म पुल सक्सेसफुल, पॉवरफुल, दे दनादन. आणखीन एक बिग हिट षटकार. धाव फलकावत. अजय धुळेचा खेळ आवडला असेल ना तर अजयसाठी एकदा जोरदार टाळा व्हायला हरकत नाही आहे. संघाची धावा संख्या धाव फलकावत अद्यापपर्यंत आपण पाहिले तर 62 धावा, 62 रन्स ऑन बोर्ड. जर इथून 6 धावा अजय 5 धावा जर अजयने बनवल्या तर इथे अर्धशतक अजयचं कंप्लीट होईल. हाच प्रयत्न करेल आणि या दरम्यान पहिलं अर्धशतक अजय धुळेच्या नावावरती राहिले. याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय गत वर्षीचा रेकॉर्ड या ठिकाणी मोडीत काढत असताना जवळ 51 वरती पोहोचला अजय धुळे. यांना विनंती राहील की आपण प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. बॅट जरा अजय वर करायची आहे. प्रेक्षक इथे मात्र आपण पाहतोय खा बॅटिंग केली अजय धुळेने. जबरदस्त नॉक. अजय धुळेचा झेल सोडला 28 या धाव संख्येवरती आणि तिथून मात्र अजय मात्र थांबत नाहीये. थांबायचं नाव घेत नाहीये. म्हटलं जातं ना जोवेली टीम मध्ये थांबेल ते नाव कसलं अजय धुळे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये त्याचा आहाकार बोलत असताना 68 धावा धाव फलकावरती आहेत. हरीश धुळे फुल टॉस बॉल पुढून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा देखील बॉल चाललाय सीमा पार. अजय धुळेला धावा इथे मिळतील पूर्णपणे 4. बहात्तर धावा पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला अजय धुळेच्या बॅटमधून. ऑन साइडला आणखीन एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगला आपण पाहतोय. बॉल चाललाय सीमा पार. फुल टॉसला वेगाने नक्कीच प्रत्युत्तर देत असताना बॉल सीमा पार ठोकलाय. शेवट देखील गोड केला अजय धुळेने आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 78 वरती. एकही गडी बाद नाही आहे. 78 वरती पोहोचलाय तो रिया 11 हा संघ आणि 79 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय टीम अजितदादा स्मृती 11 या संघासमोर. या दरम्यान नेक्स्ट मॅच आशा आधार फाउंडेशन टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट गौरांश 11 टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती लवकरात लवकर आपण त्वरा करा. जोबेली गावचे माजी पोलीस पाटील शंकर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या समवेत अशोक धुळे, विकास धुळे यांनाही विनंती आपण मंचावरती यावं. भानुदास धुळे असतील
यांचंही सहर्ष मनपूर्वक स्वागत. या दरम्यान आमचे गोपाळबाई हिरमाळी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचंही आपण स्वागत करू. चला विवेक गायकवाड, रोशन धुळे यांना विनंती, आपण या टॉससाठी गौरांश 11 आणि आशा आधार फाउंडेशन, एका बाजूला तुषार धुळे याने पुरस्कृत केलेला संघ गौरांश 11, तर दुसऱ्या बाजूला काशीनाथ गवळी याने पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. काशीनाथ गवळी आणि मारुती गवळी याने पुरस्कृत केलेला आशा आधार फाउंडेशन, याही संघाच्या संघनायकाला विनंती, आपण टॉससाठी यायचं. प्रेम धुळे येतात, कॅप्टन ऑफ द टीम आशा आधार फाउंडेशन, गौरांश 11 टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी लवकर आपण यायचं. विशाल धुळे मला असं वाटतंय टॉससाठी येतात. 79 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. या दरम्यान सुरेश बुवा धुळे यांना विनंती करून आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅचचा संघ मालक मारुती दादा गवळी, काशीनाथ दादा गवळी, एकी भाई, आशा आधार फाउंडेशन. हे ड्रेस कोड तुम्ही पाहू शकाल, रेड अँड ग्रीन. हे चांगलं कॉन्ट्रास्ट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळेल. टॉससाठी विवेक येतात, आपण टॉस करणार आहोत. 79 धावांचं लक्ष आणि 79 धावांचं लक्ष असताना सलामीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये उतरेल. करण धुळे आणि त्याच्या साथीनं रोहित धुळेला आपण पाहणार आहोत. रिया 11 संघाने पहिला समाजमध्ये एक वेगळा कारनामा केला. अजय धुळेचं पहिलं अर्धशतक, काल आपण सलग लागोपाठचे 4 षटकार राहुलच्या बाटमध्ये पाहिले, त्यानंतर मेडन षटक बाबू बोराडेचं पाहिलं आणि आज अर्धशतक. अशा अनेक रेकॉर्ड्स आहेत या जोबेली प्रीमियर लीगमध्ये. आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करू. टॉस आपण करू एका षटकानंतर. तत्पूर्वी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, करूया परिवर्तन, ऐकूया कल्याण ग्रामीणचा एक दमदार आवाज. आमचे बंधुतुल्य मित्र आदरणीय प्रसन्न चव्हाण सर, धन्यवाद. थँक्यू सो मच आदरणीय महेशजी धुळे सर. अप्रतिम समालोचन आपण खेळाच्या मागील सत्रामध्ये ऐकलं. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. जय हनुमान क्रिकेट मंडळ जोवेलीगाव तसेच ग्रामस्थ मंडळ जोवेलीगाव आयोजित जोवळी प्रीमियर लीग 2024 एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आजचा फायनल दिवस आणि पर्व क्रमांक 3. आणि या 3 क्रमांकावरती आपण पाहू शकतो जो पर्व चालू आहे त्या पर्वाचा चॅम्पियन कोण असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना कळून जाईल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहू शकतो उगवत्या सूर्याचा आशीर्वाद प्रत्येक संघाने घेतलाय, मात्र मावळतीचा सूर्य कुठल्या संघाला आशीर्वाद देऊन जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ओम एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्मो दंती प्रचोदयात तन्मो दंती प्रचोदयात तन्मो दंती प्रचोदयात. गणपती बाप्पाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत अखंड हिंदुस्थानाचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा जोवेली प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सकाळच्या सत्रामध्ये मानाचा प्रेमाचा जय शिवराय. तर मॅच आपल्याला पाहायला मिळते, एकीकडे रिया 11 तर दुसरीकडे अजित दादा स्मृती असे 2 मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करत असताना रिया 11 संघाने 78 धावा बनवल्या. 79 धावांचं लक्ष अजितदादा स्मृती 11 संघासाठी. तर याच दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक आणि समाजसेवक आदरणीय रुपेशदादा धुळे साहेबांची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. असं म्हटलं जातं यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. और मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है घोंसला, वो बोली 3 का उठाना पड़ता है. जरूर एक धावसंख्या अशी आहे जो आपण पाहू शकतो बघायला थोडीशी अवघड वाटती आहे, मात्र म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. आज प्रयत्न करावे लागतील आणि पाहूया प्रयत्नांची पराकाष्ठा कुठल्या संघाची बेहतर असेल. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होईल. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळेल रोहित हा नौका खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय अभय. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील.
दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विशिंग यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट, शो द बेस्ट क्रिकेट. पहिला बॉल रणवीर रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक, थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल सर तिथे तो आपण पाहू शकतो एक रॅपर आहे, तो रॅपर आपण उचलायचा आहे, रिफ्लेक्ट होतोय. थँक्यू सो मच. तर मॅच आपण पाहू शकतो रिया 11 आणि अजितदादा स्मृती या दोन संघांमध्ये सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल, अभयचा पहिला बॉल, फुलटॉस जरूर होता इथे. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. फलंदाज होतील बाद. वंडर बॉय ऑफ बदलापूर करण धुळेची खेळी होत असताना समाप. पहिला मोठा धक्का बसतोय बॅटिंग करत असताना अजितदादा स्मृती 11 संघाला. विकेट पतन. सो मॅच पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागलाय. एक फिश डाऊन बॅटर करण धुळेची खेळी होत असताना समाप्त. आपण पाहू शकतो खूप चांगल्या प्रकारे हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर फुलटॉसचा वापर केला, एक चारा दाखवला गेला होता आणि त्या ट्रॅपमध्ये, त्या सापळ्यामध्ये फसत असताना फलंदाज करण धुळेची खेळी होत असताना समाप्त. न्यू बॅटर मैदानावरती एंटर करतील तिसऱ्या क्रमांकावरती ऋषिकेश. पाहूया ऋषिकेश कशा प्रकारे कामगिरी करतील. ऋषिकेशचं रान फार महत्त्वाचं आहे कारण करण धुळे जे एक इन्फॉर्म फलंदाज आहेत, त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करायची शैली आहे. असे शैलीदार फलंदाज बाद झालेत. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो आता तिसऱ्या क्रमांकावरती आलेला हा फलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतोय. असं म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उससे कभी खोया नहीं करते, उनके सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरी का रोना रोया नहीं करते. जरूर करणची विकेट गेली आहे, मात्र मैदानावरती आम्ही आहोत आणि वी कॅन डू इट. आम्ही करू शकतो. आत्मविश्वास मैदानावरती पाहिजे. तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊन आपल्याला ऋषिकेश पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मैदानावरती फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मारायचा जरूर प्रयत्न होता. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत मैदानावरती आपण पाहू शकतो चांगल्या प्रकारे एक धाव कंप्लीट झाली आणि टीमचं श्री गणेशा झालाय. 1 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. समीरजी म्हात्रे यांच्या माध्यमातून जर कॅच पकडण्यात आली तर मात्र महेंद्र धुळे आणि मॅडी धुळे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. क्या बात आहे. सकाळच्या सत्रामध्ये कॅश प्राईजची चढी लागली आहे आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो जोबिली गावला ज्या खेळाडूंनी अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सोन्याचे दिवस दाखवले असे विवेक गायकवाड त्यांचं शुभागमन झालंय. करूया त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती वन्स अगेन नाउ बॅक टू दी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. अभय जो तेज सर्राट गोलंदाजी करतोय. यावेळेस फटका सुंदर आहे. गतीने बीट करतायत, रफ्ताराने गिरफ्तार करतायत. मैदानावरती आपण पाहू शकतो ज्यावेळेस अशा प्रकारे कामगिरी केली जाते मैदानावरती आपण पाहू शकतो थोड्या प्रमाणात का होईना समोरच्या संघावरती थोडंसं प्रेशर असतो, दडपण असतो आणि दडपणाला झुगारून इथं मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी तुम्हाला करावी लागेल. कारण अभी नाही तो कभी नाही. या मॅचमध्ये जर तुम्ही जिंकले एक प्लस पॉईंट तुमच्याकडे असेल जो कुशन तुम्ही विजयानंतर 2 सामन्यांमध्ये एक्सपेरिमेंट करू शकता. यावेळेस पण सगळ्यां चांगला चेंडू, चांगली डिलिव्हरी, अपयने अगदी आगीचे निखारे फेकत आहेत अशी आपण पाहू शकतो. अगदी तशाच प्रकारे गोलंदाजी मैदानावरती केली जाते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल सिंगल आणि त्यानंतर आले हे 3 डॉट बॉल. इथे मात्र आपण पाहू शकतो संघ अजितदादा स्मृती 11 या संघावरती थोडंसं दडपण टाकतील. मात्र आता मैदानावरती पाहूया शेवट गोड करू शकतील का. अभयचा खूप मोठा रनअप आहे आपण पाहू शकतो. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून खूप चांगल्या प्रकारे रनअप त्याचा पाहायला मिळतोय. रणवीर रिदम फार चांगला आहे आणि मैदानावरती आपण पाहू शकतो ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न, मात्र वाईट बॉल. आपण त्याची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड आणि धावफलकावरती धावा आपल्याला 2 पाहायला मिळतील. अभयची पहिली मिस्टेक आहे मात्र हरकत नाही आहे. त्यांनी ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, एक्सिलेंट पीस ऑफ बॉलिंग ॲज वी सीन इन फर्स्ट ओव्हर बाय मिस्टर अभय चौधरी. खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी मैदानावरती अभयच्या माध्यमातून डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो देखील सांगतोय समोर खेळाडू कुठलाही असला मला माझ्या स्वतःवरती विश्वास आहे आणि विश्वासाला इथे कामगिरी इथे चांगल्या प्रकारची पाहायला मिळते मैदानावरती. अभयच्या माध्यमातून पॉईंटच्या दिशेला झालेली मिस्टेक आणि बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला आउटफील्ड फार स्लो आहे. थर्ड मॅन मधून जोपर्यंत फिल्डर येतील मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात
आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक मैदानावरती पहिलं होत असताना समाप्त आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आहे आणि प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या गेल्या होत्या त्या म्हणजेच 78-79 चेस करत असताना बनल्या गेलेत फक्त आणि फक्त 4 धावा. फाउंडेशन आणि गौरांश 11 या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. सुरेश बुवा धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत तो म्हणजेच टॉस. दोन्ही संघांचे कॅप्टन्सला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. गौरांश 11 आणि आशा आधार फाउंडेशन. खूप चांगली लढाई खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल या ती मात्र शंका नाही आहे. तुर्ताच मॅचच्या दिशेला आपण वळूया जिथे आपल्याला पाहायला मिळेल घमासान युद्ध पाहायला मिळतोय. एकीकडे संघ आपण पाहू शकतो रिया 11 जो संघ सध्याच्या घडीला फ्रंट फुटवरती आहे तर दुसरीकडे अजितदादा स्मृती संघ जो पाहायला मिळतोय थोडंसं बॅकफुटवरती. तर नक्कीच उद्योजक आणि समाजसेवक बळीराम शेठ धुळे साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आणि आमच्या व्यासपीठावरती आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टेल कॉल होता आणि टेल आला अशा रीतीने आशा आधार फाउंडेशन संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग चूज केली आता बॅटिंगसाठी गौरांश 11 या संघाला इन्व्हाइट केलंय. आता मात्र दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. बॉलिंग मार्क वरती बॉलर भारतला आपण पाहू शकतो यावेळेस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट इथे झालेली वन्स अगेन मिस्टेक. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील कॉल आपल्याला पाहायला मिळेल. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न लेझी फिल्डिंग पाहायला मिळते मैदानावरती. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल 7 ऑन द बोर्ड. जोवेलीचे नामांकित उद्योजक आणि प्रतिष्ठित नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे असे बळीशेठ धुळे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. लाखो की बस्ती में दिलदार असती म्हणून साहेबांची ओळख आहे आणि अगदी मी म्हणेल दुधासारखं ज्यांचं स्वच्छ चरित्र असे आमचे साहेब आणि साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. साहेबांचं करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार भरत. परतचा चेंडू आपण पाहू शकतो व्ही शेप मध्ये उडवलाय. डीप मध्ये लॉंग ऑफ असतील. फील्ड चांगली पाहायला मिळेल. सिंगल कंप्लीट झाली. परिवर्तन 2 मध्ये आणि मैदानावरती 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल बघता बघता जाऊन पोहोचेल ती मात्र आपण पाहू शकतो 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती. सिंगल डबल नाही तुम्ही या मॅच मध्ये पुढे जाऊ शकता. मॅच जिंकायची आहे. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. मात्र 4 आणि 6 मारेल कोण हा मोठा प्रश्न आपण पाहू शकतो. टीम अजितदादा स्मृती संघासाठी एकीकडे आपल्याला पाहायला मिळेल रोहित दुसरीकडे ऋषिकेश. मैदानावरती ऑन साइडला फटका सुंदर आहे. मिड विकेट मध्ये खूप मोठा चान्स होता. डीपला चिरून फाडून बेदून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी वाईडिश लॉंग ऑन काउस कॉर्नरला क्लिअर करत रन मिलेंगे 4. तो टीम अजितदादा स्मृती का होगा बेड़ा पार. मैदानावरती केला जातोय. धावेंची मागणी होती आणि पुरवठा देखील धावेंचा ज्यामध्ये आपल्याला परफेक्ट गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. स्क्लिंग शॉट टेकिंग गॅप बॉल निघून गेला. वाईडेस्ट लॉंग ऑन अर्थातच अनऑर्थोडॉक्स काउस कॉर्नरला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर जिथे 4 धावेंची या चेंडूवरती मोहर होती. चौकार आले आणि चौकाराच्या साथीने डबल डिजिट डबल फिगर ऑन द बोर्ड 13. कोलडप्प्याचा बॉल जरूर होता. चांगला चेंडू. पत्त्यामध्ये जोकर आणि क्रिकेटमध्ये यॉर्कर. ॲट एनी कॉस्ट ॲट एनी हाव ॲट एनी सिच्युएशन ॲट एनी ग्राउंड अगदी इफेक्टिव्ह असतो. मैदानावरती तोच टाकायचा प्रयत्न केला जातोय आणि आलाय हा डॉट बॉल. रिस्पेक्ट दिली जाते आणि रिस्पेक्ट फार महत्वाची आहे चांगल्या चेंडूंवरती. मैदानावरती वन्स अगेन चांगला खोलवर डप्प्याचा बॉल होता. व्ही शेप मध्ये उडवलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतो. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावा फलकावर. धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचतील बघता बघता 14. 14 धावा धावफलकावरती. आतापर्यंत इम्प्रेसिव्ह बॉलिंग बाय भरत आपल्याला या सेकंड षटकामध्ये पाहायला मिळते जिथे 5 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. अशा स्थितीला 10 धावा मी म्हणेल एक इकॉनॉमिकल गोलंदाजी जी भरत करतात आणि चांगली गोलंदाजी आपल्याला डेफिनेटली या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अभयने काय सुंदर गोलंदाजी केली. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून भारतने देखील सांगितलं. मैदानावरती इथे मनकड विकेटची अपील आणि फलंदाज झालेत बाद. गरिबी में आटा गेला असं आपण नेहमी ऐकतो. अगदी तशाच प्रकारे आपण पाहू शकतो मैदानावरती ज्या खेळाडूवरती विश्वास ठेवला होता तोच रोहित आता मैदानाच्या बाहेर जात असताना 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होतील बाद.
कॉल नसणार आहे याची नोंद करून घ्यायची आहे. प्रत्येक गोलंदाजांसाठी मी म्हणेल सुवर्ण संधी आहे की जर खेळाडू पुढे आढळला तर मात्र आपण मंकड विकेट घेऊ शकता. एक चांगली मी म्हणेल सूचना आहे जी मात्र गोलंदाजांसाठी, कारण कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. एक लाईन असते, त्या लाईनच्या पुढे जर तुम्ही गेले, तुमची लिमिट तुम्ही क्रॉस केली, आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुम्हाला दंडित करणं बंधनकारक असतं. मैदानावरती फटका सुंदर ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेला, डीप मध्ये फिल्डर असतील, लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळेल. सिंगल झाली 8 अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहू शकतो. दुसरं समाप्त, 2 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 15 धावा. एसडीज आहे. समाप्ती आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील फक्त आणि फक्त 15 धावा. विजयासाठी जर पाहायला गेले तर 60+ धावसंख्या अजूनही उभारावी लागेल तुम्हाला, कारण मैदानावरती जर विचार केला आतापर्यंत फक्त आणि फक्त 15 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती आलेले ऋषिकेश आणि सौरभला इथून सांगावं लागेल की प्रत्येक वादळ पाहिलंय मी, माझ्यात आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन, पाठीशी आकाश आहे, मातीवरती घट्ट पाय राहून सह्याद्री सारखा मी ताट आहे आणि जाऊन सांग त्या वादळाला तुझी एका क्रिकेट वेड्याशी गाठ आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती या 2 खेळाडूंच्या माध्यमातून केली जाईल, कारण आता संघ अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमधल्या संघाला आता बाहेर काढावे लागेल. सेकंड स्पेलमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतील. अभय पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतायत मैदानावरती. मिड विकेटच्या दिशेला फटका फसलाय, डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करत होते, मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत मिळते नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा हा लकी चौकार. चौकार मॅच मध्ये ट्विस्ट येईल का हा प्रश्न आहे, कारण पहिल्या बॉल वरती आलेला हा चौकार. दिल्ली अभी बहुत दूर है, तो सिर्फ शाकीय पुरी किताब खुलनी अभी बाकी है. जर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी इथून मैदानावरती झाली ना तर या मॅच मध्ये मित्रांनो फार मजा येईल. ह्यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर शपलवून मोठा फटका मारायचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये फिल्डर होते, हरकत नाही आहे. ज्यावेळेस गावची आपण लीग खेळतो त्यावेळेस नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यंगस्टर आहे प्रतीक आणि यंगस्टरच्या माध्यमातून आपण फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. किशोर धुळे देखील वडील टीम मध्ये खेळत आहेत. बाप आणि बेट्यांची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता जर विचार केला तर आपण पाहू शकतो मोहम्मद नाबी यांचे चिरंजीव देखील खेळतात आणि ते पहिले बाप बेटे असे आहेत जे आपल्या कंट्रीसाठी खेळतात. अगदी मैदानावरती तशाच प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. किशोर आहेत आणि त्यांचे चिरंजीव प्रतीक हे 2 जण आपल्याला पाहायला मिळतील. आलेला हा डॉट बॉल टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 20-20 पाहायला मिळते. अभयने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे विथ द बॉल. त्याच्या माध्यमातून आगीचे निकारे फेकले जातात आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तेच महत्त्वाचं आहे. तुमची लाईन, तुमची लेंथ, तुमचा टप्पा फार महत्त्वाचा असतो. कोरडप्प्याचा बॉल जरूर होता, विशेपमध्ये उडवलाय. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल झाला, सिंगल झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल मैदानावरती. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. 1 मोर विकेट डाऊन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज ऋषिकेशची खेळी होत असताना समाप्त. ऋषिकेश बॅक टू दी पवेलियन. जेडी न्यू बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया जेडीच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. मैदानावरती आपण पाहू शकतो जेडी यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. मॅडी धुळे यांच्या माध्यमातून जर 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि विवेक गायकवाड यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राइज जेडी साठी असेल जर त्यांनी 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले तर.
बघा टर्म्स अँड कंडिशन अप्लाय, अटी व शर्ती लागू. ज्यावेळेस आता जर पाहायला गेलं चाकरमानी महिनाभर काम करतो त्यावेळेस त्याला 10,000 भेटतात. इथे 3 षटकार मारा 10,000 जिंका. क्या बात आहे. मित्र पाहिजेत तर असे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. मिड ऑफ मध्ये कॅचची संधी होती. चेंडू पडलाय नोमॅन्स लँड मध्ये. सिंगल झाली आहे तोपर्यंत आड. अशा रीतीने धावफलकावरती धावा आपल्याला 23 पाहायला मिळतील. ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी, कारण या एका चेंडू नंतर आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक होणार आहे, कारण 3 षटकांची समाप्ती या चेंडू नंतर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सय्यर गोलंदाजी ट्रॅकवर ज्याने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. डीप फाईन लेग मध्ये फिल्डर असतील. सिंगल झाली आहे कंप्लीट आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलेला हा दमदार चौकार. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये 27. 27 धावा. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल डीजे मास्टरला. बारा चेंडू आणि 52 धावांची गरज विजयाचं समीकरण असेल ते म्हणजेच अजितदादा स्मृती या संघासाठी. 12 चेंडू आणि 52 धावा. येस सर, नेट रन रेट वरती जर आलं तर नेट रन रेट देखील फार महत्त्वाचा असेल. त्यामुळे विजयाचं अंतर कमी करायचा प्रयत्न आणि पराभवाचा अंतर देखील कमी करायचा प्रयत्न मैदानावरती केलं जाईल यात मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघ जे मातब्बर आहेत, दोन्ही संघांकडे दिग्गज खेळाडू आहेत. मात्र ज्यावेळेस आपण एक गाव एक फॉर्मॅटची लीग पाहतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात काही त्रुटी असतात, जसे की नवके खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. काही कमजोर कडी असते ज्याला आपण यंगस्टर बोलतो. अगदी ते यंगस्टर ज्यावेळेस गोलंदाजीसाठी किंवा फलंदाजीसाठी येतात, जे एस्टॅब्लिश्ड प्लेअर असतात ते त्यांच्यावरती दबदबा बनवून ठेवतात. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो अजितदादा स्मृती संघाचे मेन हुकमी एक्के जे यांच्यामध्ये करण धुळे आणि रोहित आहेत ते बाद झालेत. युवा पर्व आणि तरुण सर्व ही टॅगलाईन आहे, कारण जर विचार केले यंगस्टरवरती विश्वास ठेवणारा गाव ज्यामधून आपल्याला नामांकित हिरे मिळालेत, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील विवेकजी गायकवाड सर असतील, महेंद्रजी धुळे सर असतील, करणजी धुळे सर असतील, रोशन धुळे असतील, अजय धुळे असतील, असे नामांकित खेळाडू संपूर्णपणाने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडूंनी अक्षरशः आपल्या नावाचा डंका वाजवलाय असे सर्व खेळाडू आपल्याला या गावातून मिळालेत. आणि अजून भरपूर सारे खेळाडू मिळणं गरजेचं आणि त्याला अनुषंगून ही चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हाच उद्देश आहे खऱ्या अर्थानं. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, थोडंसं सहकार्याची अपेक्षा आहे, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. ही लीग आहे फक्त आणि फक्त गावाच्या भविष्यासाठी. त्यामुळे मित्रांनो प्लीज सहकार्याची अपेक्षा नक्की असेल. मैदानावरती आपण पाहू शकतो ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, अगदी आडवी पाठ हॉरिझॉन्टल पाठ स्विंग आपल्याला पाहायला मिळाले. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 2 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा 29 धावा. झेल पकडली तर पप्पू धुळे यांच्या माध्यमातून एक सरप्राईज गिफ्ट असेल इरमाळी सरांसाठी. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो व्ही शेप मध्ये लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल सीमा पार आलेला हा दमदार चौकार. मैदानावरती हुक चालला जवाब स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय. फाईन लेगला क्लिअर करत चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार. फाईन लेगला क्लिअर करत हा दमदार चौकार. ट्विस्ट येऊ शकतो का, कारण आपण पाहू शकतो खूप चांगल्या प्रकारे कामगिरी आता या षटकामध्ये पाहायला मिळते. आता समीकरण 9 चेंडू आणि 37 धावा. जी मॅच मी म्हणेल खऱ्या अर्थानं जनरल वॉर्ड वरती होती ती आता
ICU मध्ये शिफ्ट झाली आहे आणि दोन्ही खेळाडू व्हेंटिलेटरवरती आहेत जे बॅटिंग करतायत, कारण मॅच अशाच स्थितीवरती आहे. 9 चेंडू आणि 37 धावांची गरज. मिड विकेटच्या दिशेला फिल्डिंगला जवाब, सिंगल झाली आहे कंप्लीट. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा पुढे सरतील. 8 चेंडू आणि 36 धावांची गरज. मैदानावरती हे समीकरण पाहायला मिळतोय. जसं जसं डॉट बॉल येईल, जसं जसं सिंगल डबल येतील, मैदानावरती RIA11 संघ वर्चस्व गाजवेल. कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील अजित दादा स्मृती संघाला. मैदानावरती हा डॉट बॉल आणि विजयाच्या आशा आता पल्लवीत होत चालल्यात. विजय अगदी निकट दिसतोय. यावेळेस चांगला चेंडू व्ही शेप मध्ये उडवलाय. क्रिकेट विश्वातील सर्वात देखणा आणि सेफ फटका लॉंग ऑफला क्लिअर करत ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. हा ब्रिलियंट स्ट्रोक 4. चार षटकांची समाप्ती आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. 47, 47 धावा, 6 चेंडू आणि 32 धावा असं समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 32 धावा एक असं समीकरण ज्याचा पाठलाग करायचा असेल तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मैदानावरती होणं फार गरजेची आहे. आतापर्यंत पाहू शकतो आपण पहिले 3 षटक जे बॉलिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमात, मात्र 4थ्या षटकामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल आपण पाहू शकतो 4 चौके त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. थोड्या विजयचं अशा पल्लवीत झाल्या होत्या, मात्र त्यानंतर डॉट बॉल फेकला गेलं आणि डॉट बॉल जसा फेकला गेला तसा विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या. बॉलिंग करत असताना RIA11 या संघाच्या मैदानावरती शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती हर्षल माळी, दर्शन माळी आपल्याला पाहायला मिळतील. फटका सुंदर आहे, व्ही शेप मध्ये उडवलाय. डीप मध्ये फिल्डर असतील, लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंगला जवाब पाहायला मिळते. सिंगल झाली 8 आणि आता आपण पाहू शकतो 5 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे जर 5 चेंडू लिगल टाकले आणि 5 चेंडूंवरती 5 षटकार देखील आले तरी देखील आपण पाहू शकतो या मॅच मध्ये RIA11 संघ जिंकेल. मैदानावरती फटका सुंदर आहे. वन्स अगेन मिड विकेटच्या दिशेला सिंगल झाली 8. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 49. एकूण 50 धावा धावफलकावरती आहेत. कौतुक करावं लागेल, कारण करण आणि रोहित हे बाद झाल्यानंतर मैदानावरती ऋषिकेश, सौरभ आणि JD यांनी संघाची डुबती नाही आहे किनारी पोचवायचं काम केलं जातं, कारण रनरेट फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर त्यामागे रनरेटची फार मोठी भूमिका आहे. मैदानावरती हॉरिझॉन्टल बॅट स्विंग, आडव्या पटव्याने मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, मात्र 8 बॉल अबांतरची धाव. टीमच्या टोटलमध्ये 8, 50 अप. टीमची टोटल धावफलकावरती 50. अगदी पुणे शिरूरचे उद्योजक समाजसेवक आमचे अविनाशजी धुळे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. 2201 धावा टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल धावफलकावरती 51 धावा. 51 ऑन द बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये खूप चांगली लढाई होईल यातही मात्र शंका नाही आहे. दोन्ही टीम्स मातब्बरात, दोन्ही संघांकडे खूप चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका सुंदर वन्स अगेन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला ऑल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा वन्स अगेन 4. यावेळेस मिड विकेटच्या दिशेला कार्पेटच्या 6 चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप मध्ये मिड विकेट असेल. सिंगल झाली 8 आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती 56 धावा धावफलकावरती आहेत. आणि मैदानावरती कॅच झाली आहे ड्रॉप. आपण पाहू शकतो कॅच ड्रॉप झाली आणि अशा रीतीने पाहू शकतो सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच RIA11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम RIA11.
सो मच. अजितदादा स्मृती संघाने फार निकट येऊन ही मॅच हरली आहे. जर करण धुळे आणि रोहितने थोडासा फॉर्म दाखवला असता, पहिल्या बॉलवरती करणची विकेट गेली नसती आणि रोहितने देखील थोडा वेळ जास्त अजून खेळला असता, तर मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं असतं कुठेतरी आता अजित